आज मी तुम्हाला मस्त चटपटीत अशी फरसाणची भाजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा 1 वाटी फरसाण घेतलं. कढईत तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की त्यात मोहरी, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्त्याची फोडणी घालायची. त्यात एक मीडियम आकाराचा बारीक कापलेला कांदा घालायचा. कांदा बघा मस्त असा परतून घ्यायचा आहे. कांदा परतला की त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. तो पण 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा. यात बघा आपल्याला हळद वगैरे काही घालायचं नाहीये. मी इथे फक्त कांदा लसूण मसाला घातला आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मीठ पण आपल्याला अंदाजाने घालायचं आहे. फरसाणमध्ये आधी मीठ असतं. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. यात बघा आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातलं की मस्त अशी उकळी येऊ द्यायची. उकळी आली की त्यात आपल्याला फरसाण घालून घ्यायचं आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा झटपट आणि टेस्टी होणारी रेसिपी आहे. मस्त असं मिक्स झालं की वरतून कोथिंबीर घालायची. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली फरसाणची भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.